आपण पाहत आहात सत्य व रोखठोक न्यूज चॅनल महावृत्त न्यूज। आवाज तुमचा, ताकद आमची। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक सप्ताहाचे उद्घाटन 8 ते 14 एप्रिल दरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन। सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागामार्फत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त दिनांक 8 ते 14 एप्रिल दरम्यान विभागातील सर्व महाविद्यालये, आश्रमशाळा, शासकीय वसतिगृह, निवासी शाळा तसेच जिल्हास्तरावर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले। या अनुषंगाने सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभाग, जिल्हा प्रशासन कोल्हापूर आणि सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताहाचे उद्घाटन बुधवारी बिंदू चौक येथे करण्यात आले। आज गुरुवार दिनांक 9 एप्रिल रोजी सकाळी 9 वाजता जिल्ह्यातील सर्व शासकीय वसतिगृहामार्फत गावस्तरावर स्वच्छता अभियान राबवण्यात येणार आहे। सकाळी 11 वाजता महाडच्या 14 तळ्याचा सत्याग्रह, बाबासाहेबांचे महिलाविषयक कार्य, संत गाडगे महाराजांचे सामाजिक कार्य या विषयावर प्राध्यापक डॉक्टर जगन कराडे यांचे समाज कल्याण कार्यालय येथे जाहीर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे। दुपारी 1 वाजता सामाजिक न्याय विभागाकडील शिष्यवृत्ती आणि इतर योजनांचे लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात समाज कल्याण कार्यालय वाटप करण्यात येणार आहे। तसेच सायंकाळी 5 वाजता कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व शासकीय वसतिगृहामध्ये भारतीय संविधानावर आधारित प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे। शुक्रवार दिनांक 10 एप्रिल रोजी सकाळी 10 ते 3 या वेळेत आरोग्य विभागाशी समन्वय साधून ज्येष्ठ नागरिक जनजागृती मेळावा आणि आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे। दुपारी 4 वाजता महिला मेळावा आणि संविधानावर आधारित डॉक्टर रूपा कुलकर्णी, श्रीमती सुनंदा मेटकर यांचे जाहीर व्याख्यान समाज कल्याण कार्यालयात आयोजित करण्यात आलं आहे। सायंकाळी 5 वाजता सत्यशोधक मूकनायकांचा विचार काल, आज आणि उद्या या विषयावर रवींद्र खैरे यांचे जाहीर व्याख्यान शाहू स्मारक भवन, दसरा चौक येथे आयोजित करण्यात आलं आहे। शनिवार दिनांक 11 एप्रिल रोजी सकाळी 9 वाजता महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त बिंदू चौक येथे अभिवादन करण्यात येणार आहे। सकाळी 11 वाजता जिल्ह्यातील 4 शासकीय वसतिगृहामध्ये सचिन परब, सचिन कांबळे, सुरेखा डवर, अनुराधा कांबळे यांचे जाहीर व्याख्यान आयोजित करण्यात आलं आहे। सोमवार दिनांक 13 एप्रिल रोजी सकाळी 10 ते 3 वाजता समाज कल्याण कार्यालय येथे भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे। सकाळी 11 वाजता श्रीमती वंदना कोचुरे, प्रादेशिक उप आयुक्त समाज कल्याण पुणे आणि विविध शासकीय अधिकारी यांची औद्योगिक संस्था मार्गदर्शनपर कार्यशाळा घेण्यात येणार आहे। मंगळवार दिनांक 14 एप्रिल रोजी सकाळी 9 वाजता बिंदू चौक येथे संविधानिक मूल्यांवर आधारित पथनाट्याचे आयोजन, सकाळी 9:30 वाजता पालकमंत्री प्रकाश आंबेडकर, जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड, लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत महामानवांना अभिवादन करण्यात येणार असल्याची माहिती समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त सचिन साळे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली। महावृत्त न्यूज मीडियासाठी संपादक डॉक्टर युवराज मोरे। बाबासाहेब आंबेडकर हे युग पुरुष आणि आधुनिक भारताच्या निर्मितीचे शिल्पकार होते। ते एक विद्वान, कायदेतज्ञ, अर्थतज्ञ, समाजसुधारक आणि द्रष्टे नेते होते। आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणून संविधानात जे लोकशाही, स्वातंत्र्य, समता, बंधुता या मूल्यांच्या आधारे जो पाया रचलेला आहे भारताचा, आधुनिक भारताचा, आणि या संविधानाच्या उद्देशांकानुसार सर्व नागरिकांना सामाजिक, आर्थिक आणि राजनैतिक न्याय प्राप्त करून देण्याची जबाबदारी शासनाची आहे। आणि या शासनाच्या निर्देशानुसार सामाजिक न्याय विभाग संपूर्ण वर्षभर वेगवेगळे उपक्रम असतील, योजना असतील, त्याच्यानुसार काम करून जो समाजातला वंचित घटक आहे तो समाजाच्या मुक्ती प्रवाहात आला पाहिजे या अनुषंगानं सर्व योजनांची अंमलबजावणी करत आहे। आपण या समता सप्ताहामध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 135वी जयंती साजरा करण्याच्या अनुषंगाने आज दिनांक 8 तारखेपासून वेगवेगळे उपक्रम राबवलेले आहेत। समाज कल्याण विभागाची तालुका स्तरावर आणि जिल्हा स्तरावर 18 वसतिगृह आहेत, त्यानंतर 4 निवासी शाळा आहेत, त्यानंतर सर्व मागासवर्गीय वस्त्या, दलित वस्त्याच्या घोषित केलेल्या शासनाने त्या ठिकाणी पण हा कार्यक्रम साजरा होणार आहे। तर आज आपण 8 एप्रिल 26ला बिंदू चौकामध्ये आपल्या समता सप्ताहाचा बोर्ड लावून उद्घाटन प्रातिनिधिक स्वरूपात केलेलं आहे। त्यानंतर आता पत्रकार परिषदेमध्ये आपल्या योजनांची माहिती किंवा आपल्याशी सुसंवाद साधावा या अनुषंगाने आम्ही पत्रकार परिषदेचं पण आयोजन केलेलं होतं। त्यानंतर उद्या 9 तारखेला कोल्हापूर जिल्ह्यातली जी 18 वसतिगृह आहेत त्या ठिकाणी आम्ही स्वच्छता अभियान वसतिगृहामध्ये आयोजित केलेलं आहे। त्यानंतर 9 तारखेला सकाळी 11 वाजता विवेकानंद महाविद्यालय आणि समाज कल्याण कार्यालय या दोघांच्या संयुक्त विद्यमानानं
जे प्राध्यापक डॉक्टर जगन कराडे सेवानिवृत्त प्राध्यापक आहेत शिवाजी विद्यापीठाचे सोशिओलॉजी डिपार्टमेंटचे. तर महाडचा चौदार तळ्यांचा सत्याग्रह आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे महिलाविषयक कार्य आणि संत गाडगे महाराजांचे सामाजिक कार्य हा कार्यक्रम आम्ही संयुक्त विद्यमानानं करतोय स्वामी विवेकानंद महाविद्यालय आणि समाज कल्याण विभाग. त्यानंतर दुपारी 1 वाजता समाज कल्याण विभागातले जेवढे योजनांचा लाभ दिलेला आहे चालू वर्षामध्ये त्यातले 5-5 लाभार्थी आम्ही सिलेक्ट केलेले आहेत. महावृत्त न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.